क्वेश्चन दिलाय कॉन्स्टंट इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स शॉर्टकट मध्ये ईएमएफ लिहितात त्याला. ईएमएफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ईएमएफ E volt is applied to a current containing resistance R ohm in series and a constant inductance L henries. If the initial current is 0, show that current build up to its half of its maximum theoretical frequency in L upon R log to second. त्याचा मिनिंग काय झाला? सो फर्स्ट ऑफ ऑल सुरुवातीला जे दिलंय आपण तेवढं विचार करू. या ठिकाणी काय म्हटलं, सर्किट आहे. त्या सर्किट मध्ये काय काय दिलंय? एक बॅटरी सोर्स दिलेला आहे ज्याला आपण ई म्हटलंय, ई व्होल्ट. सेकंड, काय काय त्या सर्किट मध्ये कोणते कोणते ऍक्टिव्ह कंपोनंट आहेत? 3 ऍक्टिव्ह कंपोनंट असतात, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स. काय दिलंय त्या ठिकाणी क्वेश्चन मध्ये? क्वेश्चन मध्ये बघा बरं काय दिलंय. काय दिलंय क्वेश्चन मध्ये? रेजिस्टन्स आर दिलाय आणि इंडक्टन्स एल दिलेला आहे. तो आता आपल्याला तो रिझल्टंट ईएमएफ is given as or given by किरचॉफ लॉ. किरचॉफचा जो व्होल्टेज लॉ आहे त्याने हे देऊ शकतात. तो रिझल्टंट ईएमएफ कसा काढणार? तर लक्षात घ्या, काय किरचॉफ लॉचा व्होल्टेज लॉ काय सांगतो की ईएमएफ अलॉंग रेजिस्टन्स आर प्लस ईएमएफ अलॉंग कॉन्स्टंट इंडक्टन्स. तो आपल्याला काढायचं आहे. सो ईएमएफ अलॉंग रेजिस्टन्स किंवा रजिस्टर आर प्लस कालचाच क्वेश्चन आहे तोच रिपीट करतो, ईएमएफ अलॉंग इंडक्टन्स एल. त्यावेळेस आपल्याला मिळतो रिझल्टंट ईएमएफ. आरचं तर आपल्याला माहिती आहे काय, तर आरचं आर आय आणि एलचं काय सांगितलं होतं? एल डी आय बाय डी टी. आणि रिझल्टंट किती दिलाय क्वेश्चन मध्ये? ई दिला, ई होल्ड असं या ठिकाणी दिलेलं आहे. मी याला असं लिहून घेतो, एल डी आय बाय डी टी प्लस आर आय इज इक्वल टू ई. डी आय बाय डी टी च्या समोर काहीच नको, हा एल नको. तो डिवायडिंग बोथ साइड बाय एल. काल आपण याचा प्रूफ घेतलेला आहेच, तोच प्रूफ आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन जे काय दिलेलं आहे प्रूव्ह दॅट वगैरे शो दॅट ते आपल्याला घ्यायचंय. तर या ठिकाणी आता कसं येईल, एल ने इथं डिवाइड केलं तर हा कॅन्सल होईल. इथं उरेल डी आय बाय डी टी प्लस इथं एल ने डिवाइड करा, तो आर अपॉन एल इंटू आय इज इक्वल टू ई अपॉन आर. हे झालं का एल डी च्या फॉर्मॅट मध्ये येते. डी आय बाय डी टी सिंगल आय दिलाय आणि इथं व्हेरिएबल कोणते कोणते आहेत? आय आणि टी. आय टी व्हेरिएबल आहे, आय त्यात डिपेंडंट आहे, टी हा इंडिपेंडंट आहे. तो याला कम्पेअरिंग विथ, तो कम्पेअर करणार. तो डी आय बाय डी टी प्लस इथं येईल पी आय इज इक्वल टू कॅपिटल क्यू. ई अपॉन एल, या ठिकाणी ई अपॉन एल पाहिजे, सॉरी अँड थँक्यू, एलच पाहिजे त्या ठिकाणी. तो या ठिकाणी कम्पेअर केलं तर कॅपिटल पी ची व्हॅल्यू आर अपॉन एल येईल अँड क्यू ची व्हॅल्यू ई अपॉन एल. हे कॉन्स्टंटच आहेत, ओनली आय आणि टी व्हेरिएबल, बाकी सब कॉन्स्टंट आहे. तो पहिली स्टेप काय आपली? इंटिग्रेटिंग फॅक्टर ई रेस टू इंटिग्रेशन पी डी टी
तो ई रेस टू इंटिग्रेशन पी दिलाय आर बाय एल डी टी. तो ई रेस टू यात काय सांगितलं, हा कॉन्स्टंट आहे, तर कॉन्स्टंट जसेच्या तसा लिहा आणि विथ रिस्पेक्ट टू टी आहे तर टी ने मल्टिप्लाय करा. दॅट इज द आय एफ. नाउ नेक्स्ट स्टेप इज अ जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन is given as numerator ला काय आहे I into IF is equal to integration Q into IF dt plus 6. तो या ठिकाणी I into e raised to r upon L into t is equal to integration Q काय दिलाय e upon L आणि IF दिला e raised to RT upon L dt प्लस सी किंवा तुम्ही आर अपॉन एल इंटू टी लिहिलं तरी चालेल. नाव ई अपॉन एल हा कॉन्स्टंट आहे कारण त्यात टी किंवा आय नाहीये. इंटिग्रेशन ई रेस टू आर अपॉन एल इंटू टी डी टी प्लस सी. आता आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे. काय येईल इंटिग्रेशन ई रेस टू चं इंटिग्रेशन हेच येतं, ओनली डिनॉमिनेटरला चेंजेस येतील. सो ई अपॉन एल e raised to r upon l into t and denominator ला d by dt of r upon l into t plus c. कारण e raised to x इंटिग्रेशन e raised to x च येतं. ओनली जे काही पॉवर आहे x जागेवर दुसरं काहीतरी दिलंय त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला डिनॉमिनेटरला घ्यावा लागेल. तर आता इथं r आणि l आउटसाइड येईल. t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t त्या ठिकाणी 1 येईल. आता या ठिकाणी आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तो या केस मध्ये e अपॉन एल इंटू e रेस टू r अपॉन एल इंटू टी अपॉन r अपॉन एल कॉन्स्टंट आहे त्याला आउटसाइड घ्या आणि इथं काय होईल डी बाय डी टी ऑफ टी प्लस सी. आपल्याला माहिती आहे dt dt गेट कॅन्सल, इथला एल आणि इथला एल गेट कॅन्सल. सो या ठिकाणी I into e raised to r upon l into t is equal to e upon r. E raised to r upon l into t plus c. That will be the our answer. आता आपण काय करतो या e raised to rt upon l ने डिवाइड करून घेतो दोघं साइडला. So dividing both sides by e raised to r upon l into t. त्या ठिकाणी काय होईल I इज इक्वल टू इथं डिवाइड केलं तर कॅन्सल होईल टर्म आणि इथं डिवाइड केले टर्म. या ठिकाणी पण डिवाइड केलं तर हा ई कॅन्सल होईल, इथं उरेल ई अपॉन आर प्लस सी अपॉन ई रेस टू आर अपॉन एल इंटू टी. आता हा जर ई न्यूमरेटरला गेला तर त्या ठिकाणी तो काय होईल मायनस होईल. तो या ठिकाणी I इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस c into e raised to minus r upon l into t. आपला आन्सर मिळालेला आहे पण या ठिकाणी ना t ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. तर ही व्हॅल्यू कसं काढणार, काहीतरी दिलं बघा वेन इनिशियल करंट इज 0. याचा मिनिंग काय झाला, जेव्हा टाइम 0 आहे तेव्हा करंट काय राहील, म्हणजे जर बटन बंद केलेले वायर जरी हातात धरलेले असेल तरी शॉक लागणार नाही तुम्हाला. ओके, so putting in 1. बट कोणती एक पॉझिटिव्ह असते त्याच्यात, तसं काही करू नका. तर या ठिकाणी I ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस सी. टी ची व्हॅल्यू 0 ई रेस टू मायनस 0. तर ई रेस टू 0 1च येतो. सो 0 इज इक्वल टू
E अपॉन R प्लस C. तर e रेस टू 0 चा आन्सर 1 येतं. So you may say minus E upon R is equal to C किंवा C is equal to minus E upon R. C ची व्हॅल्यू मिळाली, हे आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायची आहे. Putting above value in equation 1. इक्वेशन 1 मध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. So I is equal to E upon R प्लस C ची व्हॅल्यू मायनस E upon R into e raised to minus R upon L into T. So finally I is equal to E upon R जर कॉमन घेतला तर या ठिकाणी उरेल 1 मायनस E upon R कॉमन घेतला तर e raised to minus R upon L into T. That will be our final answer. हे काल पण आपण घेतलेलं होतं. आता त्याच्या पुढे एक क्वेश्चन विचारलाय की एक टाइम दिलेला आहे. टाइम काय दिलाय? L upon R इंटू log 2 एवढा टाइम दिलाय. एवढ्या टाइम मध्ये तिचं जे करंट राहील ते करंट किती राहील? त्याचे जे मॅक्सिमम करंट राहील त्याच्या हाफ राहील. म्हणजे काय? फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला करंट मॅक्सिमम किती राहील हे तुम्हाला माहित पाहिजे. तर सिंपल असं असतं, सपोज वायर एक करंट आहे, आपण वायर ऑन केली म्हणजे बटन ऑन केलं, त्याच्यात करंट फ्लो व्हायला लागतं, बरोबर आहे. जितका जास्त टाइम करंट फ्लो होईल तेवढं जास्त काय राहील करंट. जेवढं जास्त टाइम करंट फ्लो होईल तेवढं त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे ते करंटची लेवल, इंटेन्सिटी ज्याला म्हणतो आपण व्होल्टेज, ते वाढत जातं. जितका जास्त वेळ करंट पास केलं, टाइम पास केला, तेवढं जास्त करंट त्याच्यात फ्लो होईल. अजून जास्त टाइम ऑन ठेवला तर करंट जास्त फ्लो होईल. असं करत करत तुम्ही म्हणाल सर मग करंट टाइम एकदम इन्फिनिटी चालूच ठेवला आपण तर काय होईल? करंट पण एकदम हाय होऊन जाईल. थेरॉटिकली, प्रॅक्टिकली असं होत नाही. जर त्याच्यातनं करंट जास्त गेलं तर काय होईल? ते वायर पिघळून जाते बघा, ते फ्यूज होऊन जाते. वायर कशामुळे होते? त्याच्यातच त्याची करंट कॅपॅसिटी एक फिक्स लिमिटेड आहे, त्याच्यावर जर गेलं तर. म्हणून बघा ज्या तार असतात ना 5 व्होल्ट किंवा जे ट्रान्सफॉर्मरच्या तार असतात त्या जाड असतात, कारण त्याच्यात हाय व्होल्टेज आहे. रेल्वेच्या लाईन्स बघितल्या असतील तुम्ही तर त्यात पण व्होल्टेज एकदम हाय असतं, म्हणून ते तार त्या क्वालिटीचं किंवा मटेरियल त्या क्वालिटीचं यूज केलेलं राहतं. म्हणून रिमेंबर दॅट पॉइंट की जरी टाइम जास्तीत जास्त स्पेंड केला म्हणून करंट वाढतच जाईल असं होत नाही. एक मोमेंट असा येईल की ते तार जी आहे ती विघळून जाईल किंवा ते फ्यूज होऊन जाईल त्या ठिकाणी. तर आता थेरॉटिकली असं म्हणतात की जेव्हा टाइम एकदम असं वाढत जाईल, इन्फिनिटी राहील, ज्यावेळेस टाइम हा इन्फिनिटी राहील, नाव रिमेंबर ज्यावेळेस टाइम हा इन्फिनिटी राहील त्यावेळेस आपल्याला जे करंट आहे ते मॅक्सिमम मिळेल. म्हणजे त्याचं थेरॉटिकल असतं, ते मॅक्सिमम मिळत नाही. थेरॉटिकली अज्युम करतो आपण की आपण मॅक्सिमम मिळेल. असं लिहितात व्हॅन टी टेन्स टू इन्फिनिटी, जे टी ची व्हॅल्यू इन्फिनिटी आहे, then we get maximum current. त्या मॅक्सिमम करंटला आपण हवं तर आय मॅक्स अजून करू शकतो, दॅट इज आय मॅक्स म्हणजे मॅक्सिमम करंट. तर या ठिकाणी आयच्या जागेवर लेट्स से आय मॅक्स इज इक्वल टू ई अपॉन आर 1 मायनस ई रेस टू. व्यवस्थित लक्ष द्या, टी ची व्हॅल्यू जर इन्फिनिटी पुट केली तर इन्फिनिटीला कशाने मल्टिप्लाय करा काही फरक पडत नाही. आणि ई रेस टू मायनस इन्फिनिटी काय येते? ई रेस टू मायनस इन्फिनिटी काय येतं? 0 येतं. लक्षात घ्या, ई रेस टू इन्फिनिटी इन्फिनिटी येतं आणि ई रेस टू मायनस इन्फिनिटी दॅट इज अ 0. तर आय मॅक्स ची व्हॅल्यू जे मॅक्सिमम किती करंट फ्लो होईल त्या ठिकाणी ई अपॉन आर एवढा करंट त्या ठिकाणी फ्लो होतो, दॅट इज अ मॅक्सिमम. आता क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय?
की जो टाइम दिलाय, टाइम काय दिलाय त्या ठिकाणी, L/R इंटू log 2 एवढा जो टाइम दिलाय, या टाइम मध्ये जो करंट राहील तो किती राहील, या मॅक्सिममचा हाफ राहील, याचा हाफ राहील, एवढा करंट त्या ठिकाणी राहू शकतो. आता काम करू, आपण टी ची व्हॅल्यू इथं पुट करून घेऊ. व्हॅन टी इज इक्वल टू काय दिलंय, L/R इंटू log 2. पुटिंग इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये पुट करू. त्या अगोदर याला पण इक्वेशन 3 देऊन देऊ. So I is equal to E/R in bracket 1 minus E raised to minus R/L into T, that is L/R into log 2. आता इथं काय होईल, ऑब्विसली R गेट कॅन्सल, L गेट कॅन्सल. E/R is equal to 1 minus E raised to minus log 2. आता E आणि log कॅन्सल झाला असता, बट त्याच्या समोर हा मायनस आहे, तर मायनस आपल्याला पॉवरला घ्यावा लागेल, त्यावेळेस तो काय होईल, कॅन्सल होईल. त्यानंतर आपल्याला मिळून जाईल याचा आन्सर, A/R चा आय मॅक्स मिळून जाईल. तो लिहून घ्या इथपर्यंत. आता या ठिकाणी हा -1 आपण पॉवरला घेऊ. So I is equal to, you may say E/R in bracket 1 minus E raised to log 2 raised to minus 1 is equal to E/R 1 minus 2 inverse. का म्हणून, हे कॅन्सल होईल. 2 इनवर्स म्हणजेच काय, 1 minus 2 इनवर्स म्हणजे 1/2, आणि 1 minus 1/2 म्हणजेच किती, दॅट इज अ हाफ. आन्सर ते मॅक्सिममच्या हाफ यायला पाहिजे होतं. बघा इक्वेशन 3 मध्ये E/R म्हणजे आय मॅक्स इंटू 1/2. ही व्हॅल्यू कुठून घेतली आपण, फ्रॉम 3. तो याला तुम्ही जे इथं करंट तयार होतं जेव्हा टाइम जो दिलेला होता तो मॅक्सिमम आहे त्याचा हाफ, एवढं करंट त्या ठिकाणी फ्लो होत आहे. सो दॅट विल बी अवर प्रूफ. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. काही जण असं पण करतात की आयच्या जागेवर आय मॅक्स अपॉन 2 अशी व्हॅल्यू पुट करतात. आयच्या जागेवर आय मॅक्स अपॉन 2, आणि मग टाइम जो आहे तो आपण जो पुट केला तो प्रूव्ह करतात. नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर होमवर्क. हा क्वेश्चन नक्की ट्राय करा तुम्ही, थोडा डिफरंट क्वेश्चन आहे. क्वेश्चन तुम्हाला सॉल्व पण करता येईल. पुढचा क्वेश्चन दिलाय होमवर्क साठी. द चार्ज क्यू on the plate of condenser of capacity C charged through a resistor of resistance R by a steady voltage, steady voltage E
satisfying D R into dq by dt plus q upon c is equal to E. If q is equal to 0 at t is equal to 0, then show that I is equal to E upon R into E raised to minus T upon RC. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा तेवढं हिंट मी सांगून देतो, पुढे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, चार्ज किंवा तर चार्ज काय असतो माहित आहे तुम्ही, जे स्कूल मध्ये करायचे की जो कंगवा आहे त्याला असं तुम्ही रब करायचे आणि मग ते कागद उचलायचे, बरोबर आहे ना, असंच काहीतरी करायचे ना. हा, पट्टी किंवा जे काही हा. ते काय असतं त्याच्यात चार्ज तयार होतो. सिमिलरली तुमचं जर शर्ट टेरिकॉटचं असेल म्हणजे पॉलिस्टर युमेसे, तर तुम्ही त्याच्याजवळ तुमचा शर्ट नेला ना तुमच्या ह्याच्याजवळ, तर हे जे हेअर असतात तसे स्पाइक होतात. सिमिलरली अजून एक जे तुम्ही केलं असेल स्कूलमध्ये, ते चेअरवर एकाला बसवायचे, त्या रुमालने मागून मारायचे आणि ते असं नख लावायचे किंवा टेस्टर जे काय असेल तर शॉक लागायचा, तर तिथं जे काय तयार होतात ते चार्जेस राहतात. तर या ठिकाणी काय म्हटलं, एक प्लेट दिलेली कंडेन्सरची, त्याच्यावर चार्ज क्यू आहे आणि त्या कंडेन्सरची कपॅसिटी काय आहे सी, आणि त्याला चार्ज कशाने करताय रजिस्टरने, आणि त्याला सप्लाय कसला दिलाय व्होल्टेज. स्टडी म्हणजे काय, स्थिर असणे, म्हणजे एखाद्याचा स्पीड जे राहील तो ऍज इट इज राहील, जो काय असेल त्याला स्टडी म्हणतात. कॉन्स्टंट जो काही स्पीड असेल तो सेमच राहील पूर्ण याचं. मग त्यांनी डी दिलाय. आता या ठिकाणी सर्किट मध्ये कोणते कोणते एलिमेंट दिलेले आहेत, एक कंडेन्सर दिलाय सी आणि दुसरं काय दिलाय रेजिस्टन्स. तर लक्षात घ्या या ठिकाणी जे इक्वेशन आलंय ते कसं आलंय, रेजिस्टन्स आलाय प्लस कंडेन्सर आलेला आहे आणि मग इथं बॅटरी दिलेली आहे. रेजिस्टन्सच्या अलॉंग काय असतो आर आय ईएमएफ, आणि कंडेन्सरच्या अलॉंग क्यू अपॉन सी इज इक्वल टू ई. आता आहे क्यू अपॉन सी च्या फॉर्मॅट मध्ये आय आय काय सांगितलं आता मी, डी क्यू अपॉन डी टी, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पर मिनिट, प्लस क्यू अपॉन सी इज इक्वल टू ई. आता तुम्ही काय कराल, इक्वेशन सॉल्व्ह करताना आर ने डिवाइड करून घ्या, थ्रूआउट आर ने डिवाइड करून घ्याल, तुम्हाला काय मिळेल ते एलडी. त्या एलडी वरनं पी आणि क्यू काढा, आय एफ काढा, त्यांचं जनरल सोल्युशन काढा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. आता जे पण फायनल आन्सर मिळेल त्यात प्लस सी मिळणार आहे कॉन्स्टंट, मग तो कसा रिमूव्ह कराल, टाइम 0 आणि क्यू इज इक्वल टू 0, त्याच्यावरनं तुम्हाला क्यूचा आन्सर मिळेल, क्यूचा फायनल आन्सर मिळेल. लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही सॉल्व्ह कराल क्यूचा आन्सर काहीतरी मिळेल तुम्हाला, मग कंडिशन अप्लाय कराल तुम्हाला क्यू इज इक्वल टू काहीतरी आन्सर मिळेल, व्हॉट एव्हर इट मे बी, प्लस सी ची व्हॅल्यू मिळून जाईल. नाव आपल्याला क्यू विचारलाय का क्वेश्चन मध्ये, नाही, काय विचारलाय आय, मग आय कसा काढणार क्यू वरनं, तर इकडे लक्षात डिफरन्शिएटिंग both sides with respect to t. जेव्हा तुम्ही इकडे dq by dt काढाल आणि इकडे पण dy by dt ऑफ घ्याल, इथं जे काय आन्सर येईल त्याचं तुम्हाला हा dq by dt म्हणजेच दॅट इज I, तेव्हा तुम्हाला करंटची व्हॅल्यू मिळेल. तो यावेळेला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय, हा क्वेश्चन होमवर्क साठी.